नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बायोसायन्स तसेच ॲनाटॉमी JNM फर्स्ट इयरसाठी क्वेश्चन बघूयात. त्यात आपण टिपालिया बघूया. मागे आपण 2 टिपालिया बघितल्या आहे, सेरेब्रो फ्लूइड आणि सेल्फ रिप्रोडक्शन. आता महाधमनी बघूया. 5-5 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. 2008 मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. JNM फर्स्ट इयरसाठी आणि NM फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. टिपालियामध्ये महाधमनी एओर्टा आपल्या शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी. महाधमनी ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी आहे, जी आपल्या हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलमधून आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते. या माहितीमध्ये आपण महाधमनीची रचना, कार्य, तिच्याशी संबंधित आजार आणि बचावात्मक उपायाबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपल्या शरीरातील सर्वात मोठी रक्तवाहिनी कुठली आहे? महाधमनी. आपल्या शरीरातली सर्वात मोठी रक्तवाहिनी ही महाधमनी आहे, जे आपल्या हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलमधून बाहेर पडते आणि ती संपूर्ण शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त, जे शुद्ध रक्ताचा पुरवठा करते, म्हणजे पोहोचवण्याचे काम करते. यात आपण रचना, कार्य आणि आजार आणि बचावात्मक उपाय बघूया समोर. चला महाधमनीची रचना बघूया. महाधमनी हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलमधून सुरू होते आणि छाती व पोटातून खाली पेल्विक्सपर्यंत जाते. तिचे मुख्य 4 भाग आहेत. एसेंडिक एओर्टा, ऊर्ध्व महाधमनी. ही महाधमनीच्या सुरुवातीचा भाग आहे, जिथून उजवी आणि डावी कोरोनरी आर्टरी निघते, ज्याला हृदयाच्या स्नायूचा रक्तपुरवठा करते. तर पहिला भाग आहे एसेंडिक एओर्टा. ही महाधमनीची सुरुवातीचा भाग आहे, जिथून उजवी आणि डावी कोरोनरी आर्टरी निघते, ज्या हृदयाच्या स्नायूत रक्तपुरवठा करतात. दुसरी आहे ऑर्टिक आर्च, महाधमनी कमान. हा भाग हृदयाच्या वरच्या बाजूला वळतो आणि तिथून ब्रॉन्चिओसेफिलेक्सिक ट्रँक, डावी कॉमन कॅरोटिड आर्टरी आणि डावी सबक्लॅव्हियन आर्टरी निघतात, ज्या डोके, मान आणि हात यांना रक्तपुरवठा करतात. तर दुसरी आहे ओव्हर्टिक आर्च, महाधमनीची कमान. हा भाग हृदयाच्या वरच्या बाजूला वळतो आणि तिथून ब्रॉन्चिओसेफिलिक ट्रॅक, डावी कॉमन कॅरोटिड आर्टरी आणि डावी सबक्लॅव्हियन आर्टरी निघतात, जे डोके आणि मान आणि हात यांना रक्तपुरवठा करतात. तसेच डिसेंडिंग थोरॅक्सिक एओर्टा, खाली उतरणारी थोरॅक्सिक महाधमनी. ही छातीतून खाली जाते आणि अन्ननलिका, श्वासनलिका आणि इंटरकोस्टल स्नायूंना रक्तपुरवठा करते. तर डिसेंडिंग थोरॅसिक महाधमनी ही छातीतून खाली जाते आणि अन्ननलिका, श्वासनलिका आणि इंटरकोस्टल स्नायूंना रक्तपुरवठा करते. अबडॉमिनल एओर्टा, पोटातील महाधमनी. ही डायफ्राममधून खाली जाते आणि सिलियाक ट्रँक, रिनल आर्टरीज आणि इलियाक आर्टरीज यासारख्या आर्टरीजमध्ये विभागली जाते, ज्या पोटातील अवयव आणि पायांना रक्तपुरवठा करतात. महाधमनीची भिंतीचे थर. तर ह्या झाल्या आपल्या महाधमनीचे मुख्य 4 भाग. असेंडिंग एओर्टा,
दुसरा आहे ऑर्टिक आर्च, तिसरा आहे डिसेंडिंग थोरॅसिक्स ऑर्टा आणि चौथा आहे अबडॉमिनल ऑर्टा. तसंच आपण महाधमनीच्या भिंतीचे थर बघूया. लेअर ऑफ द ऑर्टिक वॉल, ट्युनिका इंटिमा. आतील थर हा थेलियम पेशींनी बनलेला असतो, त्यामुळे रक्त सहजपणे वाहते. तर पहिला थर आहे ट्युनिका इंटिमा, आतील थर. हा थर एंडोथेलियम पेशींना बनलेला असतो, ज्यामुळे रक्त सहजपणे वाहते. ट्युनिका मीडिया, मध्य थर. यात लवचिक फायबर आणि स्मूथ स्नायू असतात, ज्यामुळे महाधमनी लवचिक राहते. आणि तिसरा आहे ट्युनिका ॲडव्हेंटिशिया, बाह्य थर. हा थर कनेक्टिव्ह टिश्यू आणि वासोरम महाधमनीला रक्तपुरवठा करणाऱ्या लहान रक्तवाहिन्यांपासून बनलेला असतो. तर हे झाले थर त्यांचे. आता आकार बघूया. महाधमनी सुमारे 30 सेंटीमीटर म्हणजेच 1 फूट लांब असते आणि तिचा व्यास असेंडिंग अॉर्टामध्ये 3 सेंटीमीटर असतो, जो पोटाच्या भागात 2 सेंटीमीटरपर्यंत कमी असतो. तर आकार कसा असतो? 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट लांब असतो आणि तिचा व्यास असेंडिंग अॉर्टामध्ये 3 सेंटीमीटर असतो, जो पोटाच्या भागात 2 सेंटीमीटरपर्यंत कमी होतो. तसंच आपण कार्य बघूया. फंक्शन्स. ऑक्सिजनयुक्त रक्त वितरण. महाधमनी हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलमधून ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसा व्यतिरिक्त लंग्स शरीरातील सर्व अवयव आणि ऊतीपर्यंत पोहोचवतो. तर जे ऑक्सिजनयुक्त रक्त वितरण महाधमनी हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलमधून म्हणजे शुद्ध रक्त घेऊन ते डाव्या वेंट्रिकलमधून ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व अवयवांना आणि ऊतीपर्यंत पोहोचवते. तसेच रक्तदाब नियंत्रण कार्य आहे. तिचे लवचिक गुणधर्मामुळे डायस्टोलिकच्या दरम्यान रक्तदाब राखण्यास मदत करते. तर रक्तदाब नियंत्रण करण्यास पण मदत करते. पोषक तत्वांचा पुरवठा. तिच्या शाखेमार्फत हार्मोन्स आणि पोषक तत्व पुरवते. तसेच महाधमनीशी संबंधित सामान्य आजार, कॉमन ऑर्टिक कंडिशन. महाधमनी एन्युरिझम. महाधमनीच्या भिंतीचा फुगवटा येणे, बहुतेक वेळा लक्षणे दिसणे नाही तर जोपर्यंत ती फुटत नाही. धूम्रपान, उच्च रक्तदाब आणि मॉर्फन सिंड्रोम सारखे अनुवांशिक विकार यासाठी कारणीभूत ठरतात. तर हे महाधमनीशी संबंधित आजार आहे, जे महाधमनीच्या भिंतींना फुगवटा येणे, बहुतेक वेळा धूम्रपान लक्षणे दिसत नाही जोपर्यंत ती फुटत नाही. धूम्रपान, उच्च रक्तदाब आणि मॉर्फन सिंड्रोम यासारखे अनुवांशिक विकार यासाठी कारणीभूत ठरतात. थोरॅसिक एओर्टा आणि एन्युरिझम. छातीत पाठीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ॲब्डॉमिनल एओर्टिक एन्युरिझम, पोटात धडधड जाणवणे, महाधमनी डिसेक्शन, आतील थरात फाटणे, अचानक तीव्र छातीत पाठीत दुखणे. उपचार न केल्यास मृत्यू दर 50% जास्त असतो. कोआर्क्टायटेशन ऑफ द एओर्टा. जन्मजात अरुंद होणे, ज्यामुळे शरीराच्या वरचा भाग उच्च रक्तदाब देतो. एथेरोस्क्लेरोसिस, प्लेक जमा होणे, महाधमनीची भिंती कमजोर करणे आणि फुटण्याचा धोका वाढणे. निदान CT स्कॅन, MRI किंवा अल्ट्रासाऊंड इमेजिंग. बचाव व्यवस्थापन. तर आपण आता महाधमनीचे बचाव आणि व्यवस्थापन बघूया, ज्याच्यामुळे आपल्याला आजार आणि आपले जीवन छान राहील. जीवनशैलीवर बदल. रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवा. धूम्रपान आणि जास्त वजन उचलणे टाळा. हृदयाच्या आरोग्यदायी आहार घ्या. कमी मीठ, जास्त फायबर, वैद्यकीय हस्तक्षेप. ज्या लोकांना धोका जास्त असतो त्यांना नियमित तपासणी. 5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असलेले एन्युरिझम शस्त्रक्रिया, उदा एंडोव्हेस्क्युलर स्टेनोग्राफी. क्लिनिकल महत्त्व. भ्रूणविज्ञान, गर्भधारणा ट्रॅकेस. तर
हे तुम्ही ट्रिफालियामध्ये थोडं 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 लिहिलं तरी चालेल, पण जे वरचे ते पॉईंट आहे ते पूर्णपणे लिहा. स्क्रीनशॉट करून एकदा परत वाचा. मराठीमध्येच आहे, एकदम सोप्या भाषेत आहे, तुम्हाला समजून जाईल. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. तुम्हाला टिपाल्यामध्ये एवढं लंबा लिहायचं काही गरज नाही आहे, पण ते समोरचे जे 4-5 पॉईंट आहेत ते लिहाल. एक खालच्यामधला एक पॉईंट लिहिलं तरी चालेल. टिपाल्यामध्ये त्यांचे कार्य, रचना हे लिहिणं खूप महत्त्वाचे आहे. रचना आणि कार्य तर लिहिलेच पाहिजे. असेंडिंग ऑर्डा, ऑर्टिक आर्च, डिसेंडिंग थोरॅक्सिस, अब्डॉमिनल ऑर्टा, तसेच त्याचे भिंतीचे थर, लेअर ऑफ द ऑर्ट्रिक वॉल 2 आहेत, लिहून टाका. तसेच त्याचा आकार आणि कार्य, आणि बस एवढं लिहिलं तरी चालेल तुम्ही, आणि हे छोटे छोटे पॉईंट टाकले तरी होऊन जाणार. आर्टीमध्ये कुठले रोग होतात, कशा प्रकारे आपण ते रोग थांबवू शकतो, टिपालियामध्ये 5 मार्कासाठीही विचारला जाऊ शकतो. आणखीन काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही एकदा परत स्क्रीनशॉट काढून पूर्णपणे 1 ते 2 वेळा वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. धन्यवाद.